लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। दारू विक्रेता हाय हाय, दारू विक्रेता हाय हाय, दारू विक्रेता हाय हाय। अवैध दारूमुळे अत्याचार, गावकऱ्यांचा पोलीस ठाण्यात संतप्त मोर्चा। 75 वर्षीय वृद्धेवर अत्याचार, नराधमास कठोर शिक्षा द्यावी, गावकऱ्यांची मागणी। बातमी राजूर अहिल्यानगर। राजूर पोलीस ठाण्याच्या परिसरात आज एक विदारक आणि संतापजनक चित्र दिसून आलं। चाळीसगाव डांगण परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याकडे मोर्चा नेऊन अवैध दारू विक्रेत्यांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत त्यांनी आरोपीस कडक शिक्षा व्हावी व पीडित महिलेला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी केली आहे। ही घटना चाळीसगाव डांगण येथील अतिदुर्गम खडकी भागात शनिवारी 24 मे रोजी दुपारी घडली। 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेला एकटा पाहून स्थानिक दारू विक्रेता नाथू बांडे याने मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला। आरोपीने हा प्रकार कुणालाही सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे भीतीपोटी काही काळ हे प्रकरण दडपलं गेलं। मात्र पीडितेच्या प्रकृतीत बिघाड होताच तिने आपल्या अपंग मुलगी व जावयाला हा अमानुष प्रकार सांगितला। त्यानंतर संपूर्ण पुरुषवाडी गाव एकवटून राजूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीस अटक केली असून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिलांनी लावून धरली आहे। या गंभीर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। माझे नाव राजू मारुती कोंडार। खूप 80 वर्षाची आजी, तिच्यावरती दारू विकणाऱ्या नराधमाने बलात्कार केलेला आहे, तर तिला कुठंतरी आपण समाजाने न्याय द्यावा एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। आमची आजी समाने तिच्यावर बलात्कार झाला आहे, तर त्यांना कठोर शिक्षा व्हावी, तर आमचा न्याय मिळावा आम्हाला। माझं नाव संतोष निवृत्ती कोंडार। काल 2 दिवसापूर्वी या आमच्या गावात या महिलेवर 70-80 वर्षाच्या महिलेवर बलात्काराचा हा विषय घडला, प्रकार घडला। फारच बिकट असं, खूपच अवघड वाटतंय, कारण की जर एखाद्या 90 वर्षाच्या महिलेवरती असं घडतंय तर 60-70 तिच्या नात पण होती, जर चुकून ती नात त्या रात्री तिथे असती तर तिच्यावर पण हा गुन्हा घडला असता। त्याच्यामुळे खूपच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि समोरचा जो कोणी आरोपी होता त्याने असंही सांगितलं आहे की जर का हा गुन्हा उघडकीस केला, तुम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला मारूनच टाकू। धमकीपोटी त्या आईने 2 दिवस ती बातमी पसरवली नाही। त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला, प्रशासनाला की याच्यावर असं ठोस असं पाऊल उचलावं। धन्यवाद। आमची सासरे आहे, तिच्यावर बलात्कार झाला आहे, येऊ काय त्यांनी पाहिजे ते। आज तिच्यावर झाला, उद्या आमच्यावर होणार आहे। म्हणजे पूर्ण न्याय भेटला पाहिजे आमच्या महिलांनी। असं होतं परत कामा नाही, याला शिक्षाच आली पाहिजे, याला शिक्षा आलीच पाहिजे। गावातली दारू पण बंद झाली पाहिजे, दारू पण बंद झाली पाहिजे, आलीच नाही पाहिजे। मी पुरुषवाडीचा मेंबर। आज शनिवारी आमच्या रात्रीचा अशी घटना घडली की एका महिलेवरती अत्याचार झाला। अत्याचार झाल्याच्या नंतर ती इतकी घाबरली ना आज की तिला आज 2 दिवस जगेन की नाही याची पण गॅरंटी कमी। तर खरोखर आम्ही क्लिप बनवतो, अशासाठी बनवतो की खरोखर असे महिला आई बहिणी नाही असं होऊ नये का। त्याच्यामुळं साहेबांनी थोडं लक्ष द्यावा, पोलीस खात्याने थोडं तिच्या मागं थोडं काहीतरी थोडं हे करावा आणि खरोखर म्हणजे न्याय झाला पाहिजे असं करावं। बिचारी 2 दिवस घाबरून राहील आणि घाबरून राहिल्यामुळं काय झालं, हे शेवटी कुठंतरी एका महिलेला माहीत झाल्यामुळं हे सगळ्या गावकऱ्यांनी उठून नाही, गुन्हा दाखल आहे आपल्याकडे, आरोपी पण आपला आता अटक होईल। ठीक आहे, आपली सगळी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, गुन्हा दाखल झालाय। तुम्हाला आता उशिरा माहीत पडलं ती गोष्ट वेगळी, परत ते माझ्याकडे ऑलरेडी बसलेले आहेत, ते बऱ्याच वेळेपासून बसलेले आहेत। आमचं असं म्हणणं आहे का आमच्या गावात दारू आणि हा विषय खूप अवघड आहे, पण मग आता घडून गेल्या सरपंच मॅडमलाही मी सांगितलेलं आहे। त्यांनी मागच्या वेळेला दारूबंदीची मीटिंग जेव्हा झाली तेव्हा देखील मी सांगितलेलं आहे, तुम्हाला कुठेही दारू चालताना दिसली तुम्ही मला फोन करा, तुमच्या तिथे 100% रेड होईल। ठीक आहे। आणि मनात काही संदिग्धता आणू नका, काही शंका कुशंका काहीच आणू नका। 100% योग्य ती कठोरातली कठोर कारवाई केली जाईल। लक्षात आलं का?
कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. तुम्हाला आता व्यक्त होता येते, मला व्यक्त होता येत नाही. मला जो आहे ते कायद्यानुसार जे काय आहे त्या सगळ्या पूर्तता पूर्तता होईल. भेटल्या का झालं गार सगळं काय म्हणले काय म्हणले आजी? पैसे भेटले ना असं नसतं हो आजी. नाही दादा, बरं का? होतंय, म्हणून तुम्ही जो विचार करता ती गोष्ट फार वेगळी आहे. आहे. तुम्हाला आता होतंय पोलीस आपलं यंत्रणेवरचा विश्वास नसेल तर मी काय करणार आहे? विश्वास आहे. मग पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आले की नाही? आले. माझ्या SP साहेबांना बोलणं झालं, माझं सगळं आमच्या ॲडिशनल साहेबांना बोलणं झालं, DYSP साहेबांना बोलणं झालं. मलाही काहीतरी हे आहेत ना, असं कसा विचार करू? हां, माझं नाव रमेश धर्मा लिंबे. हां राहणार पुरुषवाडी. बरं आज आमच्या पुरुषवाडी गावामध्ये शनिवारी रात्री हो मला वाटतं 3-4च्या दरम्यान आमची आजी बरं ही सदर ही महिला गावातील घराच्या घरकुलासाठी तिचे जावई आणि मुलगी आणि नातवंड मुली हे सगळे सहकुटुंब गावातल्या घराच्या कामकाजासाठी गावात थांबले होते. आणि खडकीचे जे दारू विक्रेते त्यांचं नाव नाथूराम बांडे यांनी तिथे 4 वाजता जाऊन त्या महिलेच्या घरात दारू पिऊन तिथेच झोपला आणि त्या महिलेवर अत्याचार केला. 4 वेळेस अत्याचार केला आणि त्या महिलेला सदर 2 दिवस चालता येत नाही. ती म्हातारी महिला जवळजवळ 70, 75, 80 वर्षाची असून तिला वरून जर तू सांगितलं तर जीवे मारण्याची तुला आम्ही पाहणार नाही, जीवेच मारू असं ते तुझ्या जावयाला मारू, तुझ्या मुलीला मारू अशी धमकी दिल्यामुळे ते गरीब महिलेनी आता तिचा पती नाही, एकच मुलगी ती अपंग आहे, अशा कारणामुळे जावय पण कसा तरी थांबला आहे तर तो पण काहीतरी त्याला दगा फटकावेल म्हणून त्या अशा अपेक्षेने म्हातारी घाबरून 2 दिवस 3 दिवस ती अशीच राहिली आणि गावकऱ्यांना हळूहळू ते नातेवाईकांना माहीत होत गेलं. शेवटी आमच्या पुरुषवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी तरुणांनी हा उठाव केला आणि तिला जबरदस्ती उचलून इथे आणलं का हे शेवटी आणण्याच्या आज तुझ्या भोवती झालं, उद्या कुणाभोवती होईल. आणि मला तर शर्म वाटते का 80-70 वर्षाच्या महिलेला अशी हे व्यसनी लोक किंवा कंटक समाजकंटक हे असे करतात. आज तरुण महिलेला पण आमच्या शेतात जातात. सगळ्यांना आता आमच्या गावात थोडा भीतीच तयार झालेली आणि सदरच्या महिला पण आमच्या गावच्या आलेल्या आहेत. सर्व तरुणी आल्या आहेत. मोठ्या संख्येने इथे उपस्थित असून आमदार साहेबांकडेही गेले होते आणि ते जागेवर आता कानून व्यवस्था म्हणतात आम्ही का तक्रार घेतलेली आहे, प्रोसेस चालू आहे, गुन्हा दाखल केलेला आहे. पण गुन्हा आता काय, आता कानूनी नियमानुसार 2 दिवस होऊन गेले आणि त्याच्यात काय सापडणार. शेवटी वाट ही ठेवलीच. कायद्याने हे गुन्हेगार असेच असतात आणि गुन्ह्याचे लपवणारी व्यक्ती पण अशीच असते का 2 दिवस होऊन गेले आणि पीडित व्यक्ती तर त्यापेक्षाही मजबूर असते. का पीडित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती 3 दिवस काय अजून 8ही दिवस नसते आली. पण हे कुठंतरी तरुणांना किंवा गावातल्या समाजसेवकांना माहीत झालं त्याच्यामुळे हे ओपन झालं. पण आज त्या महिलेचा पुरावा नष्ट केला किंवा नष्ट झाला म्हणून काय तो गुन्हेगार लपला पाहिजे अशी मी कायद्यालाही सांगतो आहे. आणि इथल्या तालुक्यातील तमाम आमदार साहेब असो किंवा सगळेच सर्व धर्मीय, सर्व पंथीय आणि सर्व नागरिक सगळ्यांना माझ्या कळकळीची विनंती आहे का असं समाजात आदिवासी पट्ट्यात घडू नये आणि दारू आणि महिलेची छेडछाड अजिबात घडू नये, अन्यथा आम्ही इथे आंदोलन करण्यात येईल. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तसंकलन विभाग, अहिल्यानगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.